नमस्कार फ्रेंड्स. तर मंडळी, आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि तर तुम्हाला देखील नवीन वर्षासाठी आपल्या क्रिसमसच्या पार्टीसाठी किंवा न्यू इयरच्या पार्टीसाठी अगदी फिट, परफेक्ट आणि ग्लोईंग स्किन देखील हवी असेल, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. नवीन वर्ष सुरू व्हायला 10 ते 15 दिवस अजून बाकीच आहेत. पण मी आज तुमच्यासोबत एक 10 दिवसांचा डाएट प्लॅन शेअर करत आहे. तुम्हाला खूप जास्त वेळ नसेल, पण तुम्हाला पार्टीसाठी आपल्या न्यू इयरच्या पार्टीसाठी अगदी फिट दिसायचंय, परफेक्ट दिसायचंय, ग्लोईंग स्किन देखील हवी आहे आणि 10 दिवसांचा डाएट प्लॅन देखील हवा आहे. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे 10 दिवसांचा वेट लॉस आणि फॅट लॉस करणारा डाएट प्लॅन, जो तुमचं 10 दिवसामध्ये 10 किलो पर्यंत वजन कमी करू शकतो. हा डाएट प्लॅन 21 तारखेपासून तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. 10 दिवस फॉलो करा आणि नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये अगदी फिट आणि परफेक्ट दिसा. फिट आणि परफेक्ट दिसण्यासाठी अगदी बेस्ट असा हा डाएट प्लॅन आहे. तर डाएट प्लॅनला लगेच सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला देखील या न्यू इयरला अगदी उठून दिसायचं असेल, अगदी फिट दिसायचं असेल, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस. चला तर मग व्हिडिओ आपला पण आजचा डाएट प्लॅन अगदी खास आणि वेगळा असणार आहे. आता बऱ्यापैकी आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडी हळू-हळू संपेल. पण वजन कमी करण्याची जर्नी जर आता नवीन वर्षामध्ये तुमचा जर संकल्प असेल, आता डिसेंबर बऱ्यापैकी संपायला आलेला आहे आणि लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्ष सुरू झालं, की बऱ्याच जणांचा हाच संकल्प असतो, की आता मला वेट लॉस करायला सुरुवात करायची आहे. यावर्षी तरी मी अगदी फिट आणि परफेक्ट होऊन दाखवेनच. तर तुम्ही देखील त्यातलेच असाल, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण आज मी तुमच्यासाठी असा एक सुपर्ब डाएट प्लॅन शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होणार आहे, एनर्जी हाय होणार आहे आणि वेट लॉस फास्ट व्हायला सुरुवात होणार आहे. स्टार्टिंगला जर तुम्हाला कोणता तुम्ही डाएट प्लॅन शोधत असाल, जो तुमच्या बॉडीला डिटॉक्स करेल, तुम्हाला अगदी नॅचरली वेट लॉस करायला मदत करेल, सुरुवातीसाठी तुमच्यासाठी हा डाएट प्लॅन अगदी बेस्ट ठरणार आहे. जर तुम्ही फॅट लॉस करण्यासाठी डाएट प्लॅन शोधत असाल आणि त्यासोबतच बॉडीला डिटॉक्स करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला तुमची महिना, 2 महिने, 3 महिन्याची वेट लॉस जर्नी सुरू करायची आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण हा डाएट प्लॅन असणार आहे फक्त 10 दिवसांचा आणि या 10 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं 5 ते 7 किलो वजन आरामात कमी करू शकणार आहात. हो, अगदी हेल्दी वेने आणि अगदी त्यापेक्षा जास्त देखील वजन कमी होऊ शकतं. स्टार्टिंगला पाणी असेल, एक्स्ट्राचं जे आपण म्हणतो सोडियम असेल, या सगळ्या गोष्टी बॉडीमधल्या कमी होतील आणि वेट लॉस देखील चांगल्या पद्धतीने होईल आणि फॅट लॉसला सुरुवात होईल. फॅट बर्न करायला सुरुवात करेल बॉडी. तर डाएट प्लॅन लगेचच आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. स्टे ट्यून. लगेच आपण सुरुवात करत आहोत आपल्या मॉर्निंग ड्रिंक पासून. सकाळी सगळ्यात उठल्यावरती आपण सगळ्यात पहिल्यांदा काय घेतो तर मॉर्निंग ड्रिंक घेतो. या मॉर्निंग ड्रिंकमुळेच आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याचं काम जे असतं किंवा जे फॅट बर्निंग मोड ऑन करायचं जे काम असतं, ते हे डिटॉक्स ड्रिंक करत असतं. तर आता डिटॉक्स ड्रिंकमध्ये कोणतं ड्रिंक घ्यायचं? तर तुम्ही सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे तो म्हणजे तुम्ही लेमन वॉटर घेऊ शकता. अगदी नॅचरल आहे आणि पूर्वीपासून आपण घेत आलेलो आहोत आणि बनवायला देखील अगदी इझिली बनतं. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. वाटलंच त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मध घालायचंय आणि ते डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यामुळे तुमच्या बॉडीला चांगलं व्हिटॅमिन सी देखील मिळतं. बॉडी डिटॉक्स होते आणि मॉर्निंगपासूनच या गोष्टीसाठी सुरुवात होते. नेक्स्ट जे आहे तुमचं दुसरं जे ड्रिंक आहे, दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला, तो असणार आहे आपला क्युमिन सीड्स वॉटर म्हणजे जीरा वॉटर. या वॉटरसाठी जिरं तुम्हाला रात्रभर पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा जिरं तुम्हाला भिजत ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं कोमट करायचंय, थोडंसं गरम करायचंय आणि ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्यायचं आहे. इथे झालं आपलं डिटॉक्स ड्रिंक, बॉडीला डिटॉक्स करण्याची सुरुवात. नंतर आपण ब्रेकफास्ट घेणार आहोत. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन सांगणार आहे. 10 दिवसांचा डाएट प्लॅन आहे.
हेच 2 ऑप्शन जर तुम्ही आलटून-पालटून घेतले तरी देखील चालणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे, तो म्हणजे असणार आहे ओट्सचा. ओट्स पोरिज बनवू शकता, ज्याच्यामध्ये लो फॅट दूध किंवा कोमट पाणी यूज करून किंवा ओट्सचा पोहे बनवा, ओट्सचा उपमा बनवू शकता किंवा ओट्सची खिचडी देखील बनवू शकता. एकाच ओट्सपासून तुम्ही एवढ्या सगळ्या रेसिपी नक्कीच बनवू शकता किंवा जर एखाद दिवशी ओट्स खायचे नसतील, तर तुमच्यासाठी नेक्स्ट दुसरा जो ऑप्शन आहे, तो असणार आहे बेसन चिल्याचा. येस, तुम्ही 2 बेसन चिले इथे ब्रेकफास्टमध्ये आरामात खाऊ शकता. त्याच्यासोबत कसल्याही पद्धतीचा सॉस वगैरे खायचा नाही. आपण हे कोणत्याही पुदिन्याच्या चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत, कोणत्याही चटणीसोबत तुम्ही तो बेसनाचा चिला तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. यानंतर 2 चिले खाल्ल्यानंतर तुम्ही मिड मॉर्निंगला तुम्हाला भूक लागू शकते. तर भूक लागली तर तुम्ही इथे कोकोनट वॉटर म्हणजे नारळाचं पाणी 1 ग्लास भरून तुम्ही घ्यायचं आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ताक वगैरे असेल तर तुम्ही ताक घेऊ शकता. आता थंडीचे दिवस चालू आहेत तर प्रत्येकजण ताक घेईलच असं नाही. तर नारळाचं पाणी अगदी बेस्ट आहे. तुमच्या शरीराला एनर्जी देण्याचं काम ते करतं. या व्यतिरिक्त तुम्हाला इलेक्ट्रोलाइट प्रोव्हाईड करतं. म्हणून काय तर तुम्ही नारळाचं पाणी अगदी इझिली तुम्ही प्रेफर करू शकता. जर खूपच भूक असेल आणि नारळाचं पाणी किंवा अशा गोष्टी खायच्या नसतील, तर इथे तुम्ही 1 बाउल भरून कलिंगड खाऊ शकता किंवा 1 बाउल भरून तुम्ही पपई खाऊ शकता किंवा तुम्ही इथे 1 बाउल भरून मस्क मेलन जे असतं, टरबूज, खरबूज ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं दिसतं ते पिवळ्या कलरचं. तर ते देखील तुम्ही खाऊ शकता. या तिन्हीतलं कोणतंही फ्रूट तुम्ही खावा. भरपूर वॉटर कंटेंट असतं आणि वॉटर कंटेंट खूप असतं आणि पोट खूप भरतं. कॅलरीज अजिबात जास्त नसतात. कॅलरीज खूप कमी असतात. हेल्थसाठी, आपल्या स्किनसाठी खूप जास्त बेस्ट आहेत हे सगळे फ्रुट्स. तर हे तुम्ही इथे ऑप्शन्स आहेत 2-3 तर त्याच्यातलं तुम्ही कोणताही ऑप्शन मिड मॉर्निंगच्या स्नॅक्ससाठी घेऊ शकता. त्यानंतर आपण करणार आहोत दुपारचं जेवण 1 वाजता. दुपारच्या जेवणामध्ये काय ऑप्शन आहेत ते पाहूया. दुपारच्या जेवणामध्ये पहिला ऑप्शन जो आहे तुम्हाला तो असणार आहे ब्राउन राईसचा. ब्राउन राईस त्याच्यासोबत तुम्ही राजमाची जी भाजी असते ती घ्यायची आणि त्याच्यासोबत तुम्ही एक थोडंसं छोटासा बाउल भरून सॅलड घ्यायचंय. काकडी, गाजर, टोमॅटो जे काही सॅलडमध्ये बीट वगैरे घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर पहिला ऑप्शन होता तुमचा ब्राउन राईस, राजमा प्लस सॅलड. यानंतर नेक्स्ट जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही पद्धतीची, कोणत्याही पिठाची मल्टीग्रेन भाकरी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीची, बाजरीची किंवा मल्टीग्रेन ओट्स वगैरे कोणतीही भाकरी घ्यायची. त्याच्यासोबत एखादी भाजी जी तुमच्या घरामध्ये बनेल आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा तुम्हाला सॅलड घ्यायचंय. हा तुमचा दुसरा ऑप्शन आहे लंचसाठीचा. आणि तिसरा जो नेक्स्ट आपला ऑप्शन आहे लंचसाठीचा तो म्हणजे सॅलड बाउल. आता एखाद वेळी जर लंच खूप जास्त करण्याची गरज नसेल किंवा खूप जास्त खाण्याची इच्छा नसेल, भूक नसेल, तर त्यावेळी तुम्ही मस्तपैकी मोठा बाउल भरून सॅलड बाउल बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता, स्प्राउट्स घालू शकता. अशा पद्धतीचा सॅलड बाउल तयार करायचा आहे आणि तोच तुम्ही लंचमध्ये एन्जॉय करायचा आहे. तर अशा पद्धतीचा आपला अगदी सिंपल, इझी बनणारा असे 3ही लंचचे ऑप्शन आहेत, जे आपण नेहमी आपल्या घरामध्ये बनवत असतो आणि एक्स्ट्राची मेहनत न घेता अशा पद्धतीचा आहार तुम्ही ऑफिसला जरी जात असाल किंवा घरात जरी असाल तरी तुम्ही हा नक्की फॉलो करू शकता. कितीही बिझी शेड्यूल असेल तरी हा डाएट प्लॅन तुम्ही इझिली फॉलो करू शकणार आहात. असाच डाएट प्लॅन तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. यानंतर वेळ येते इव्हनिंगच्या स्नॅक्सची. इव्हनिंगला आपल्याला चहा, कॉफी, गोड काहीतरी खाण्याची किंवा काहीतरी स्नॅक्स खाण्याची अगदी सवय असते आणि आता थंडीचे दिवस आहेत तर भूक तर नक्कीच लागते. पण म्हणून आपण इव्हनिंगला चहा घेणं, कॉफी घेणं अजिबात प्रेफर करायचं नाही. आपल्याला कोणत्याही पद्धतीचं स्वीट अजिबात घ्यायचं नाहीये. आपण इथे काय घेणार आहोत? तर इथे आपण लेमन मिंटचं जे डिटॉक्स वॉटर असतं ते घेणार आहोत. लेमन म्हणजे लिंबू आणि मिंट म्हणजे पुदिन्याची पानं घालून त्याच्यामध्ये आपण ते पाणी बनवायचे, डिटॉक्स वॉटर तयार करायचे आणि ते आपल्याला इव्हनिंगच्या वेळी घ्यायचं आहे 1 ग्लास भरून. त्याच्यासोबत तुम्ही 5 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड घेणार आहात. बस एवढा तुमचं इव्हनिंगचं स्नॅक्स असणार आहे. बाकीच्या अनहेल्दी कोणत्याही गोष्टी आपण इथे खायच्या नाहीयेत. त्या सगळ्या खाणं आपल्याला टाळायचं आहे, तरच आपलं बॉडी
आपली जी बॉडी आहे ती चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होईल, फॅट बर्न होईल, फॅट बर्निंगचा मोड ऑन होईल आणि वेट आपलं जे आहे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकेल. नंतर आपण 7 वाजता रात्री आपला रात्रीचं जेवण घेणार आहोत म्हणजे आपला डिनर घेणार आहोत. डिनर आपण अगदी हलका ठेवलेला आहे. इंडियन आपला डिनर ठेवलेला नाहीये. थोडासा आपण केटो डाएट टाइप आपल्या रेसिपीज आहेत. अगदी सिंपल, ईझी, हलक्या अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही घेतला रात्रीच्या वेळी, तर तुमची बेली फॅट लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल. आणि या 10 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा बदल अनुभवू शकणार आहात. म्हणून हा डाएट प्लॅन अगदी आहे असा अगदी व्यवस्थित फॉलो करायचा आहे. याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायच्या नाहीयेत. मी ज्या गोष्टी शेअर केल्या त्याच गोष्टी तुम्ही घेणार आहात 100% गॅरंटीड रिझल्टसाठी. तर आता रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यायचं ते पाहूया. तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ब्रोकोली किंवा पाइनएपलचं सॅलड घेऊ शकता. म्हणजे पाइनएपल तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही इथे ब्रोकोलीचं जे सॅलड असतं, ब्रोकोलीला आपण म्हणतो ना सॉटे करून त्याच्यामध्ये काही व्हेजिटेबल्स घालून, अशा पद्धतीने सॉटे केलेले व्हेजीज तुम्ही खाऊ शकता. किंवा मग इंडियन काहीतरी खायचं असेल तर दुसरा ऑप्शन तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे मूग डाळीचा चिला. याच्यासाठी मूग डाळ तुम्हाला दुपारच्या वेळीच भिजवत ठेवावी लागेल आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी तुम्ही त्याचा चिला बनवू शकता आणि 2 मीडियम साइजचे चिला तुम्ही कोणत्याही चटणी सोबत रात्रीच्या डिनरमध्ये नक्की एन्जॉय करू शकता. ज्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळतं, अगदी हलका असा आहार आहे आणि पचायला खूप सोपा आहे, ईझी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही रात्रीच्या वेळी घेतला, तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि 10 दिवस जरी सेम रेसिपी तुम्ही ही खाल्ली ना, तरी देखील तुमची बेली फॅट बिलकुल वाढणार नाही. आणि हा डाएट प्लॅन अगदी व्यवस्थित जर फॉलो केला, कारण तुम्ही पाहिलं असेल याच्यातल्या रेसिपी किती सिंपल आहेत, किती ईझी आहेत, किती हलक्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही कंटिन्यू 10 दिवसांसाठी घेतला, तर तुमची बेली फॅट नक्कीच कमी होईल. शरीरावरची चरबी वितळायला सुरुवात होईल आणि तुमचं वजन देखील अगदी झटपट 10 दिवसामध्ये 10 किलो म्हटलं तरी कमी व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीचा आपला दिवसभराचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असणार आहे. यानंतर आपण बेड टाईम ड्रिंकमध्ये काय घ्यायचं ते बघूया. बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्ही कॅमोमाईल टी जी मार्केटमध्ये ग्रीन टी सारखे पाउचेस असतात त्याचे रेडीमेड मिळते. तर अशा पद्धतीचं तुम्ही कॅमोमाईल टी विकत आणा. अगदी बेस्ट रिझल्ट आहे. म्हणजे तुमचं रात्रीच्या वेळी जे फॅट बर्निंगची प्रोसेस असते ती अगदी फास्ट करतं. मेटाबॉलिझम झोपेमध्ये देखील तुमचं पॉवरफुल पद्धतीने काम करतं या कॅमोमाईल टीमुळे. अगदी बेस्ट नॅचरल असा हर्बल टी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगमध्ये उठल्यानंतर देखील तुम्हाला अगदी फ्रेश फीलिंग येते या टीमुळे. तर नक्की कॅमोमाईल टी तुम्ही विकत आणा आणि दररोज संध्याकाळी बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. तुमचं पोट देखील चांगल्या पद्धतीने याने साफ होतं. आता ज्यांना हे आणणं पॉसिबल नाहीये किंवा घरगुतीच काहीतरी आम्हाला सांगा असं जर ज्यांचं असेल, त्यांच्यासाठी मग दुसरा नेक्स्ट जो बेड टाईम ड्रिंकचा ऑप्शन आहे, तो म्हणजे अजवाईन टी. आता अजवाईन आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत, किती बेस्ट काम करतं पोटाच्या कोणत्याही आजारांवरती, पोट साफ होण्यासाठी. तर त्यामुळे मग तुम्ही रात्रीच्या वेळी मग 1 चमचा ओवा 1 ग्लास पाण्यामध्ये थोडासा गरम करून उकळवून तुम्ही ते पाणी कोमट झाल्यानंतर पिऊ शकता. अजवाईन टी म्हणा किंवा अजवाईन वॉटर म्हणा, हे तुम्ही बेड टाईम ड्रिंक म्हणून नक्कीच घेऊ शकता. याने देखील तुम्हाला सेम बेनिफिट मिळणार आहेत. पोट चांगलं साफ होतं, डिटॉक्स होते बॉडी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास न होता तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल आणि जर पोट व्यवस्थित क्लिअरली साफ होत राहिलं, डायजेशन चांगलं होत राहिलं, मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट राहिलं, तर तुमची चरबी अजिबात वाढणार नाही. उलट तुमचं वेट लॉस व्हायला सुरुवात होईल. चरबी हळू वितळायला सुरुवात होईल आणि या 10 दिवसांमध्ये इतका सिंपल आणि ईझी डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही तुमचं 10 किलोपर्यंत वजन अगदी आरामात कमी करू शकणार आहात. इतका सोपा, साधा, सरळ, ईझी असा हा डाएट प्लॅन होता, जो तुम्ही आता नोट डाउन करून ठेवा किंवा तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि हे सगळं आहे असं 10 दिवसांसाठी फॉलो करा. बघा तुम्हाला 100% बेस्ट असा रिझल्ट 1 जानेवारीच्या आधी मिळणार आहे. आता 10 दिवस तर राहिलेले आहेत नवीन वर्ष सुरू होण्यासाठी. या 10 दिवसांमध्ये तुम्ही जर फिट आणि परफेक्ट कोणत्याही पार्टीसाठी
किंवा न्यू इयरच्या पार्टीसाठी दिसायचं असेल, खूप जास्त चरबी वाढलेली आहे, पोटाची चरबी असेल, साइड फॅट असेल, तर ती वाढलेली चरबी तुमची या 10 दिवसांमध्ये नक्की कमी होईल. हा हा डाएट प्लॅन तुमच्या बॉडीला संपूर्ण डिटॉक्स करेल. स्किन देखील तुमची ग्लो करेल अशा पद्धतीचे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स वगैरे जर तुमच्या खाण्यात आले तर. मग नक्की हा डाएट प्लॅन 10 दिवस राहिलेले आहेत. या 10 दिवसांमध्ये फॉलो करून बघा आणि तुमचे रिझल्ट आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आशा करते डाएट प्लॅन तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.